गुड मॉर्निंग एवरीवन, वेलकम टू माय न्यू अनदर व्हिडिओ। तर आजचं क्लायमेट तर फार भारी आहे। मस्त कवळं ऊन पडलं आहे। मला तर फार आवडतं हिवाळ्यातलं ऊन ना, मला फार आवडतं। खूप छान वाटतं हिवाळ्यात। मस्त थंडगार वारा पण चालू असतं आणि उन्हात मस्त ऊब पण लागते, भारी वाटतं एकदम। तर चला आता फटाफट मी ब्रश करून घेते। तर तुम्हाला मिक्सरचा आवाज येत असणार तर मम्मी तूप तयार करते, म्हणजे अगोदर लोणी वगैरे काढून घेणार साईची, मग तूप करायला ठेवणार। तर तेच आज ती काम करते। सकाळी उठून आज तुपाचा मस्त तिने बेत घेतला आहे, तर त्याची तयारी करते ती। तोपर्यंत आता मी माझं पाणी पिऊन घेते। मला तूप खायला जास्त नाही आवडत, बट ती तूप करतात नंतर शेवटची बेरी उरते ना, ती मला फार आवडते। नाहीतर तूप म्हणजे फक्त मला स्मेल आवडतो तुपाचा, असं मी बिलकुल पण तूप खात नाही। बट तूप खाल्लेलं चांगलं असतं। मी ट्राय करणार आहे आता तूप खायचं, आणि तूप खाल्ल्यामुळे आपली स्किन पण छान होते असं सांगतात पण। तर बघूया, ट्राय करेल मी, बट एका दिवसात तर काही होत नाही। कंटिन्यू 3 महिने तरी खावं लागेल, तरच इफेक्ट जाणवेल। बघूया, मी ट्राय करेल तूप खायचं। तर माझ्या माइंडमध्ये चालू आहे की आज काय करायचं, टू डू लिस्ट। तर मी माझ्या माइंडमध्येच तयार करते की आज आपल्याला काय करायचं आहे, कसा दिवस घालवायचा आहे। तर या सगळ्या गोष्टी मी विचार करते आणि मग तसं करते। आणि माझी एक सवय पण आहे, मॉर्निंगला ना मी बिलकुल पण जास्त म्हणजे असं बोलत नाही, एकदम शांततेत घालवते, एकदम रिलॅक्स माइंड होतं त्यामुळे, म्हणून जास्त बडबड नाही करत मी मॉर्निंगला। तर चला आता मी एक्सरसाइज करून घेते। खूप मस्त आहे ही, तर एक्सरसाइज केल्यानंतर ना फार भारी वाटतं, खूप फ्रेश वाटतं माइंड। तर चला आता फटाफट मी एक्सरसाइज करून घेते। खूप सिंपल एक्सरसाइज करते, जास्त काही एक्स्ट्रा ओव्हर नाही करत मी। तर माझी जी सिंपल एक्सरसाइज आहे ना, जी माझ्याकडून होते तीच मी करते सध्या तरी, आणि स्ट्रेचिंग वगैरे तर चालूच असतं। आणि मला तरी असं वाटतं सगळ्यांनीच एक्सरसाइज करायला हवं, थोडं तरी 15-20 मिनिट, किंवा म्हणजे 15-20 मिनिटपासून तुम्ही स्टार्ट करा। सगळ्यांनीच एक्सरसाइज केली पाहिजे मला असं वाटतं। जेव्हा तुम्ही स्टार्ट करणार ना, तेव्हा तुम्हाला छान वाटेल एकदम। आणि एक्सरसाइज केल्यानंतर नेहमी 5 किंवा 10 मिनटं तुम्ही मेडिटेशनसाठी द्या। बघा, तुमचं माइंड इतकं फ्रेश होईल ना, खूप छान वाटेल। मॉर्निंगची सुरुवात इतकी छान झालेली असेल ना। तर माझं एक्सरसाइज वगैरे झालं, त्यानंतर आंघोळ वगैरे केली, मस्त जे स्किन केअर रुटीन असतं सिंपलवालं, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि पावडर ते केलं। त्यानंतर मी जे अपराजित जे फ्लावर्स आहेत ना, अपराजित म्हणतात त्याला, तर ते फ्लावर्स मी ना सोक करून ठेवले आहेत पाण्यामध्ये। तर याचं मला हे करायचं आहे, टोनर करायचं आहे। तर मी कसं टोनर करताना ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना सांगेल। तर मी आता हेअर्स माझे कोंब करून घेते। बघा किती मोठे हेअर्स आले माझे। तर तुम्हाला प्रश्न पडत असणार की काय करत असणार, किंवा कशी मॅनेज करत असणार इतके मोठे हेअर्स। बाकी मी तर काही जास्त करत नाही, जास्त तर माझी पोनीटेलच असते, ब्रेड्स बांधून घेते मी दिवसभर, कारण मी मोकळे सोडले ना तर गुंता वगैरे होतो, आणि माझं काही ना काही चालू असतं, म्हणून मग गुंता झाला का जास्त हेअरफॉल म्हणजे केस तुटतात वगैरे, म्हणून मग ब्रेड्स माझं बेस्ट ऑप्शन आहे, मी ते घालून घेते। बाकी काही करत नाही। जेव्हा धुवायचे असेल ना, तेव्हा ऑइलिंग करते, 1 तास ठेवते आणि धुवून घेते। बाकी जास्त काही यूज करत नाही। मेन म्हणजे मी जास्त केमिकल यूज नाही करत, म्हणून माझे हेअर्स चांगले आहेत। तर त्यानंतर मम्मीने जे तूप केलेलं होतं ना, तर त्याची ही खालची बेरी आहे, ती मला इतकी आवडते ना, म्हणजे फार माझी खूप फेवरेट आहे। आणि तिचा स्मेल पण आज खूप छान येतो आहे। मला तुपाचा स्मेल ना फार आवडतो, बट खायला नाही आवडत, पण बेरी आवडते। कसं असतं ना, तर त्यामध्ये आता मस्त मी 1 चपाती चुरणार, साखर टाकणार आणि थोडं परत गरम करून घेणार, आणि मस्त एन्जॉय करणार। वाह, माझं खूप फेवरेट आहे। आणि घरात मी एकटीच खाते हे, मी कोणालाच शेअर नाही करत, कारण की ही माझं सगळ्यात फेवरेट आहे। बेरी म्हणजे माझी सगळ्यात फेवरेट, कारण तूप तर बाकीचे सगळेच खातात, म्हणजे घरात खातात वरणामध्ये किंवा खिचडीमध्ये, बट मला नाही आवडत ना, म्हणून मी नाही खात। बट मी बेरी कोणालाच शेअर नाही करत, ती मी फक्त माझ्यासाठी ठेवते। पण आता मी तूप खायला हळूहळू सुरुवात करणार आहे, जसं की खिचडीमध्ये, म्हणजे हळूहळू स्टार्ट करणार, एकदाच नाही खाणार, नाही तर मला पण त्रास होईल। तर आता मस्त मी तेव्हा किती छान दिसतंय, मला तर बघूनच असं तोंडाला पाणी आलं, खूप
खूप छान लागतं. कोणाला कोणाला बेरी आवडते नक्कीच मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जे पण नवीन आहे जो हा ब्लॉग बघतायत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, माझं तर याच्यातच जेवण होऊन जाईल, मला तर असंच वाटतं. माझं तर हे जेवणच झालं आहे लंच, कारण तुपाचं आहे ना तर त्याने पोट भरून जातं, म्हणून मग मी दुसरं काही खाणार नाही. हेच माझं आजचं लंच आहे. वाह, इतकी छान टेस्ट आहे ना, सांगू नाही शकत. तर खाता खाता मी थोडा फोन पण बघून घेते, व्हॉट्सअप इंस्टा थोडं चेक करते. इतर वेळेस म्हणजे मी नाही घेत फोन, जेवण करत असले की मी बिलकुल फोन नाही यूज करत. बट आज सकाळपासून एकदा पण फोन नाही बघितला ना, म्हणून मग बघते खाता खाता थोडं. तर चला, आता मला थोडं काम करायचं आहे आणि थोडं एडिटिंग वगैरे पण करायची ना, तर ती मी करून घेते. आणि बाकीची एडिटिंग तर रात्री करावी लागेल, आत्ता थोडीफार करून घेते कारण टाईम लागतो ना. तर माझी बऱ्यापैकी एडिटिंग झालेली, तर बरं वाटतंय, थोडं अर्धं काम झालं माझं. माझी स्किन छान दिसते ना आज. तर मी आता मागे फेस पॅक वगैरे लावलेलं ना, मस्त बॉडी स्क्रब वगैरे केलेलं, फेस पॅक लावलेलं, त्यानंतर लगेच इफेक्ट जाणवतो, फार भारी वाटतं. म्हणून मी आठवड्यातून एकदा दोनदा तरी फेस पॅक लावत असते. आणि अगोदर ना माझ्या फेसवर फार म्हणजे फार पिंपल्स होता, आता एकही पिंपल्स दिसणार नाही, तुम्हाला विश्वास नाही बसणार, इतक्या साऱ्या पिंपल्स होत्या माझ्या फेसवर. बट खूप म्हणजे खूप कंट्रोल झाले आहेत आत्ता. तर सकाळचे भांडे होते ना ते राहून गेलेले आहेत. त्यानंतर मी डिरेक्टली जेवण वगैरे केलं आणि एडिटिंगला बसली, नाहीतर मी सकाळी सगळ्यांचे जेवण वगैरे झाले ना तेव्हाच भांडे घासून घेते. बट आज फारच टाईम होऊन गेला, तर चला फटाफट भांडे पण झाले. थोडे होते, सकाळचे इतके काही भांडे नसतात म्हणून लवकर झालेत. तर आत्ता वाजले आहेत 5. मस्त चहा ठेवला आहेत मी सगळ्यांसाठी. इव्हिनिंगला सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना चहा लागतो, आणि हिवाळ्यात तर लागतो म्हणजे लागतोच. सगळ्यांचा चहा फेवरेट आहे घरामध्ये, माझ्या पप्पांचा तर जास्तच आहे. तर कोणाकोणाचा चहा फेवरेट आहे नक्कीच मला कॉमेंट सेक्शनमध्ये आमच्या घरात तर चहा म्हणजे उन्हाळा असो काही असो, कितीही ऊन असो, चहा बनतो म्हणजे बनतोच, सगळ्यांना चहा लागतोच. म्हणून मग असा एकही दिवस जात नाही की आमच्या घरात चहा बनत नाही. चला, माझा चहा ओतून झाला आहे, आता सगळ्यांना चहा देऊन देते. आणि रोज म्हणजे रोज मी चहा बनवते, सकाळी पण मी बनवते, संध्याकाळी पण मी बनवते. जरी मी व्लॉगमध्ये दाखवत नसेल ना, बट चहा बनवायची ड्युटी तर माझ्याकडेच आहे. आय डोंट नो कधीपासून, बट मी चहा बनवते. असं मला आठवत नाही मी कधी असं आयता चहा पिला असेल, म्हणजे कोणी बनवला आणि मला दिला असेल, असं कधीच झालं नाही घरात. तर मी चहा करते. तर मी रोज काय मी ब्लॉगमध्ये दाखवत नाही, चहा ठेवते, कारण ते रोज रोज बोर होऊन जातं ना, म्हणून मी ती क्लिप मी ॲड नाही करत. तर आत्ता वाजले आहेत 6. तर मस्त मी आता धूपदाणीमध्ये मस्त धूप लावून देणार. मला फार म्हणजे फार आवडते. मी यावेळेस ना चंदन फ्लेवरची आणली आहे धूप, खूप छान स्मेल आहे तिचा. तर मस्त लावून देते आता मी. आणि ही धूपदाणी ना माझ्या सिस्टरनेच ऑनलाईन मागवून दिलेली, तर आणि एकदम छान निघालेली आहेत, भारी आहे मस्त. तर जेव्हापासून आणली ना तेव्हापासून मी रोज धूप लावून देते घरात. कधी कधी देवाजवळ लावून देते, आणि कधी कधी माझा जो टेबल आहे ना वर्किंग टेबल तिथे ठेवते. न विसरता मी धूप लावून देते रोज. मला फार आवडतं, असल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना मला फार म्हणजे फार आवडतात करायला. जेव्हा पण आपण असल्या काही छोट्या छोट्या गोष्टी करतो ना, तर घरात मस्त पॉझिटिव्हिटी आल्यासारखं वाटतं. जो पण माहोल असतो ना एकदम फ्रेश झालेला वाटतो, आणि खूप मन ना एकदम प्रसन्न झाल्यासारखं वाटतं. म्हणून अशा छोट्या छोट्या गोष्टी ना तुम्ही सगळ्यांनी पण करायला पाहिजे बघा, खूपच छान वाटतं हे सगळं. तर आपण जसं देवाजवळ तर अगरबत्ती लावतोच, बट इतर वेळेस पण जर धूप वगैरे लावून दिली ना फार फ्रेश वाटतं, मन प्रसन्न होतं एकदम. आणि सगळ्यांमध्ये असं पॉझिटिव्ह वाईब्स आल्यासारखे वाटते, सगळे फ्रेश राहतात, आनंदी राहतात. तर आत्ता वाजले आहेत 7 आणि आज जेवण बनवण्याची ड्युटी माझ्याजवळ आहे. तर आज मी स्पेशल पालक पनीर करणार आहे. ते पण मी अगोदर यूट्यूबमध्ये बघितलं कसं करतात, मग आता मी बघून ट्राय करणार आहे. म्हणजे मला काही जमत नाही, बट मी आज फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे पालक पनीर.
सो लेट्स सी, बघूया कसं होतं. तर मी प्रॉपर इन्स्ट्रक्शन्स म्हणजे घेऊन प्रॉपर काय काय करायचं ना ते सगळं व्यवस्थित बघितलं. आता त्यानुसारच मी करणार आहे. पहिले मी व्यवस्थित वॉश वगैरे करून घेतली, नंतर गरम पाण्यात मस्त 10 मिनिट ठेवायची आहे आणि मग लगेच तुम्हाला सांगतेच पुढे काय काय करायचं. तर मी जेव्हा पण काही असं फर्स्ट टाईम करते ना, मी फार एक्सायटेड असते आणि खूप मन लावून करते. असं नाही की मी फर्स्ट टाईम करते मला जमेल की नाही असं काही विचार नाही करत. जर आपण बघितलं, जर मी यूट्यूबला बघितलं की कशी बनतं, म्हणजे मला माहिती आहे कशी बनवत आहे, तर मग एवढं काही टेन्शन घ्यायची जरूरत नाही आहे. व्यवस्थित मन लावून केलं ना तर सगळं पॉसिबल असतं आणि मस्त पण होतं. म्हणून आता मी व्यवस्थित करणार. तर 10 मिनिट झाले. आता माझी पालक मी थंड पाण्यात काढून घेतली. तर याच्यात ना फ्रीजचं ते बोलले की फ्रीजचं पण पाणी घेऊ शकतात, थंड पाणी. बट ऑलरेडी इतकी थंडी आहे ना, असं साधं पाणी पण इतकं थंड असतं, म्हणून मी डिरेक्टली थंड पाण्यात घेतली. फ्रीजचं पाणी काही घेतलं नाही. आणि आता मला जे पण काही काही घालायचं आहे ना पालकमध्ये ते सगळं आता मी अगोदर चॉपिंग करून घेणार. आणि चॉपिंगचा माझा फेवरेट पार्ट आहे. मला चॉपिंग करायला फार म्हणजे फार आवडतं आणि ते दिसतं पण छान ब्लॉगमध्ये. तुम्ही पण बघू शकता, असं छान वाटतं चॉपिंग. जेव्हा पण चॉपिंगचे व्हिडिओज बघतो ना तेव्हा असं बघत राहावं असं वाटतं. मला पण फार आवडतं चॉपिंगचे व्हिडिओज बघायला. जेव्हा मी पण करते ना तेव्हा पण मला फार आवडतं. तर मी आज फर्स्ट टाईम पालक पनीर करते आणि किचनवर बघा किती सारा पसारा पडला आहे. सगळ्या गोष्टी मी किचनवर काढून ठेवल्या आहेत, कारण की मी काही विसरू नाही म्हणून माझ्या सगळं डोळ्यासमोर ठेवलं आहे की मला काय काय घालायचं आहे म्हणून. आणि इतका सारा पसारा जरी आत्ता दिसतो आहे ना, नंतर मी सगळं व्यवस्थित आवरून ठेवेल. बट जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट करतो ना तेव्हा होतोच पसारा, पूर्ण किचन भरलं जातं. तर आता चला फटाफट करून घेते. आणि जे पण मी पालक वगैरे चॉपिंग वगैरे केलं ना त्याची ग्रेव्ही करून घेतली मी मिक्सरमध्ये. तर त्यामध्ये ना पालकमध्ये मी काय हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर हे सगळं घातलेलं आणि सगळं मिक्सरमधून काढून घेतलं. मस्त पेस्ट करून घेतली, मस्त हिरवीगार दिसते, मी तुम्हाला दाखवते. तर आता मी कांदा वगैरे चॉप करून घेतलेला तो आता घातला आहे. कांदा पण आपण बारीक करून घेऊ शकतो, बट मला नाही आवडत म्हणून मग कांदा कसं मी चॉपच करून घेतला. आता मी पनीर पण घेते चॉप करून. किती छान दिसते बघा. चॉपिंगचा माझा पार्ट फेवरेट आहे ना, चॉपिंग म्हणजे माझी फेवरेट आहे. चॉपिंग मम्मीला जरी काही करून द्यायचं असेल तर मी चॉपिंग करून देते, थोडीफार हेल्प माझ्याकडून. म्हणून मग आवडतं मला चॉपिंग करायला. असं एकदम परफेक्ट आलं पाहिजे. तर यूट्यूबमध्ये ना त्यांनी फक्त हे स्क्वेअर क्यूब्स आहेत ना पनीरचे तेच केलेले, बट मी माझ्याकडून थोडं काहीतरी वेगळं करणार आहे. जसं की मी थोडं पनीर ठेवलेलं ना ते मी व्यवस्थित असं काय म्हणतात त्याला किसणीने किसून घेणार आहे. आणि किती छान दिसते बघू शकता. म्हणजे की कसं छान दिसेल पालक पनीर, नुसतं क्यूब नाही दिसणार, तर जे किसलेलं पनीर आहे ना ते पण खूप छान दिसेल. कोणाला जास्त येतं कोणाला कमी येतं, पण जेव्हा पण आपण किस टाकतो ना तर बरोबरीने सगळं जातं, सगळ्यांच्या ताटात पनीर असतं. म्हणून मग मी माझी थोडी एक आयडिया लावली की आपण पनीरमध्ये ना किसून पण टाकावं, नुसते क्यूब नाही घालू. तर माझा कांदा वगैरे व्यवस्थित फ्राय झाला. तर आता मस्त मी ग्रेव्ही घालून घेतली. थोडी उकळी वगैरे फुटली का मग मी पनीर घालणार. तर पनीरचे मस्त मी किस केलं आहे ना. मला अशी माझी नवीन आयडिया जेव्हा पण मी करते ना, मी काही ना काही माझं स्वतःचं नवीन टाकत असते. असं नाही की यूट्यूबमध्ये अरे हां हे दिलं आहे ना मग हेच करायचं. मी तसंच करते, बट मी काहीतरी असं वेगळं काहीतरी ॲड करते, जेणेकरून मला असं वाटतं हां मी माझी आयडिया यूज केली. म्हणून मला भारी वाटतं जेव्हा पण मी काही असं करते ना, माझी पण स्वतःचं काहीतरी मी टाकते युनिकनेस. म्हणून मग आवडतं मला करायला. आणि मी जेव्हा पण काही नवीन करते ना खूप मन लावून करते, म्हणजे असं एकदम परफेक्ट झालं पाहिजे. जरी पहिल्यांदा करते ना तरी एकदम परफेक्ट झालं पाहिजे असं. तर व्यवस्थित बघा किती छान कलर आला आहे आणि व्यवस्थित उकळी पण फुटली. आता आपण पनीर घालून घेणार मी. सगळं परफेक्ट होतं आहे ना म्हणून मला इतकं छान वाटतं आहे ना, खूप भारी फील होतं. जेव्हा पण एखादी गोष्ट म्हणजे आपली मनासारखी होते ना खूप छान फील होतं. तसंच मला फील होतं आहे. तर क्यूब्स किती छान दिसत आहेत पालक पनीरमध्ये. आय होप सगळ्यांना आवडेल. तशी दिसायला तर एकदम छान दिसते, बट बघूया आता टेस्ट करून नंतर सांगतील सगळे घरातले. तर तो मी जो किसणीने किसून घेतलेला किस होता ना पनीरचा, बघा किती छान दिसतोय. म्हणून असं काहीतरी युनिक ना करायला पाहिजे. नेहमी तेच क्यूब 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 म्हणून मग त्यामध्ये ॲड मी किस केला आहे मस्त आणि खूप किती छान दिसतंय ते. वा,
मला तर बघूनच असं भारी वाटतंय ना, आणि स्मेल पण खूप छान येतोय. सो सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आणि सगळ्यांना पालक पनीर फार म्हणजे फार आवडली. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जे पण नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. लव यू ऑल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.